ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 103 अध्याय 6 आत्मसंयम योग सारांश। श्री गणेशाय नमः। यावर अर्जुन म्हणाला, देवा, मन स्थिर झाल्यावर साम्यावस्था प्राप्त होईल, पण मनाची वृत्ती चंचल असल्यामुळे साम्यावस्था प्राप्त होणे कठीणच वाटते। मनाच्या चंचल स्वभावामुळे मन बुद्धीला छळते, बुद्धीने केलेला निश्चय मोडते आणि धैर्याला पराभूत करते। असे हे मन आपला चंचल स्वभाव सोडेल का? श्रीकृष्ण म्हणाला, तू म्हणतो आहेस ते खरे आहे, परंतु यावर उपाय म्हणजे वैराग्याचा आधार घेऊन साधनेच्या मार्गाला लागावे। मनाचा निर्धार होईल असा जो उपाय सांगितला त्याचा तू अवलंब कर, मग ते कसे निश्चल होत नाही ते पाहू। अभ्यासाने सर्व साध्य होते। अर्जुन म्हणाला, देवा, आपण म्हणता ते खरे आहे, योग बलापुढे मनाचे बळ टिकणार नाही। पण मनात एक शंका आहे। विरक्त अभ्यासी पुरुष आपले मोक्षरूपी ध्येय गाठण्यासाठी भक्ती मार्गाला लागला आणि मार्गावर असतानाच मरणाला प्राप्त झाला तर संसार आणि मोक्ष या दोन्हींना मुक्तो। अशा वेळी त्याला कोणती गती प्राप्त होते ते सांगा। यावर भगवंतांनी फार सुंदर उत्तर दिले। भगवंत म्हणाले, अर्जुना, ज्याला मोक्ष प्राप्तीची इच्छा आहे त्याला मोक्षच मिळणार। भक्ती मार्गाच्या वाटेवर चालत असताना तो कालवश झाला तर त्याला विश्रांती मिळते। जे सुख देवांना देखील मिळत नाही त्या सुखाचा लाभ त्याला होतो। पुन्हा जन्म घ्यावासा वाटला की त्याला पाहिजे त्या ज्ञानवंत किंवा साधकांच्या कुळामध्ये तो जन्म घेऊ शकतो। मातेच्या उदरात असतानाच त्याला ज्ञान प्राप्त होते। बालवयातच तो सर्वज्ञ होतो। आधीच्या जन्मात देहत्याग करताना असलेली त्याची बुद्धी नवीन जन्मात अधिक तीक्ष्ण आणि मूलग्राही होते। अभ्यास आणि वैराग्य हे त्याचे स्थायी भाव असतात। तो आत्मसिद्धीच्या काठावर असल्याने त्याला इंद्रियातीत अशा दिव्य आनंदाचा लाभ होतो आणि तो ब्रह्ममय होतो। ही स्थिती लाभावी म्हणून अनेक साधक विविध तपे व व्रते यांचे आचरण करतात। कोणी ज्ञानयोगी होतात तर कोणी कर्मयोगी होतात, पण त्या सर्वांचे ध्येय ब्रह्मस्थिती प्राप्त करणे हेच असते। अर्जुना, जीव आणि परमात्मा यांच्या संगमाच्या ठिकाणी त्याच्या मनाचे एकत्व झाल्यामुळे असा योगी देही असूनही ब्रह्ममय स्थितीला पोहोचतो। ह्याच कारणासाठी तू योगी हो असे मी तुला नेहमी सांगतो। योगी म्हणजे देवांचा देव आणि माझा प्राण आहे असे समज। त्याच्या आणि माझ्या प्रेमाचे स्वरूप वर्णनातीत आहे। असा योगी म्हणजे प्रत्यक्ष मीच किंवा मी देह आणि तो आत्मा होय। अर्जुनाला पूर्वीपासून योगाचे ऐश्वर्य ऐकण्याची इच्छा होती, ती आता अधिकच वाढली आहे हे यदुनाथांना जाणवले आणि त्यांना आनंद झाला। त्या आनंदाच्या भरात ते पुढील कथा सांगणार आहेत। ज्ञानेश्वर म्हणतात, पुढील कथेत शांतिरस स्पष्ट दिसेल, ज्ञानरूप बीजांची उधळण होईल। श्री निवृत्तीनाथांच्या कृपाप्रसादाने समर्थ होऊन ती बीजे मी तुम्हा श्रोत्यांच्या चित्तात पेरणार आहे। आतापर्यंतच्या शब्दवर्षावामुळे तुमची चित्ते द्रवित झाली आहेत आणि त्यामुळे ती बीजारोपणास योग्य अशी झाली आहेत। माझे बोल तुम्ही बुद्धीने पारखून घ्या, त्यापासून तुम्हाला सुख प्राप्त होईल आणि तुमचे कल्याण होईल। श्रीकृष्णाने अर्जुनासाठी जे ज्ञान सुंदर शब्दांमध्ये मांडले आहे तेच ज्ञान मी ज्ञानदेव तुमच्या समोर आनंददायक अशा ओवी स्वरूपात मांडणार आहे। अध्याय 6 आत्मसंयम योग। श्री गणेशाय नमः। मग राया ते म्हणे संजयो, तोची अभिप्रावो अवधारिजो, कृष्ण सांगती आता जो योग रूप। सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे, की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही।
कैसी दैवाची आगळीक नेणिजे, जैसे तान्हेलिया तोय सेविजे, की तेची चवी करुनी पाहिजे, तव अमृत आहे. तैसे आम्हा तुम्हा जाहले, जे आडमुठी तत्व फावले, तव धृतराष्ट्रे म्हणितले, हे न पुसो तू ते. तया संजया येणे बोले, रायाचे हृदय चोजवले, जे अवसरी आहे घेतले कुमाराचिया. हे जाणोनी मनी हासिला, म्हणे म्हातारा मोहे नाशिला, एरवी बोलू तरी भला जाहला, अवसरी ये. मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला, राजा, कृष्ण योगमार्गाबद्दल आपला अभिप्राय सांगतील तो अवधारीजे, म्हणजे लक्ष देऊन ऐक. ब्रह्मरसाची व आपली थोरवी संजय धृतराष्ट्राला अडीच ओव्यात वर्णन करतो. संजय म्हणाला, नारायणांनी सहजच अर्जुनाला ब्रह्मरसाचे म्हणजे आत्म अनात्म विवेकाचे पारणे केले, तेव्हा आम्ही तेथे पाहुणे म्हणून पातलो, म्हणजे गेलो होतो. आमच्या दैवाची आगळीक म्हणजे करामत वा चेष्टा मला समजत नाही. तहान लागलेल्या माणसाने तोय म्हणजे पाणी समजून घोट घ्यावा आणि त्याची चव घेताच ते अमृत असावे. तसे हे राजा माझे व आपले झाले आहे. एखाद्या आडमुठ्या माणसाला तत्वज्ञान प्राप्त व्हावे तसे आपले झाले आहे. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, मी तुला ब्रह्मरसाविषयी काहीच विचारले नाही. राजाच्या बोलण्यावरून त्याचे पुत्र प्रेमाने ग्रस्त झालेले मन केवळ पुत्रांची त्यावेळची हकीकत ऐकण्यासाठी चोजवले म्हणजे उत्कंठित झाले आहे, हे संजयाने जाणले. हे जाणून संजय मनात हसला आणि म्हणाला, हा म्हातारा धृतराष्ट्र पुत्रांच्या मोहाने अगदी नाशिला म्हणजे भ्रष्ट झाला आहे. एरवी येथपर्यंतचा कृष्णार्जुन संवाद उत्तम झाला आहे. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.